आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आपण पाहतोय टॉस त्याने जिंकला आणि पसंती आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाला पसंती दिलं। 5 षटकांचा हा सामना असेल, एरिया वाईजचा हा सामना। आताच बोला परत मग बॅटरी रेटिंग केल्यावर फायदा नाही। आताच बोला, जाऊ दे जाऊ दे तू आते तरी जिंकते ना काम कीपरच्या हातात The match on होईल आयन्स 11-24 लाईव्ह इव्हेंट। साहिल उल्वेकर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विभाग आज हा संघ पाहतोय टॉस त्याने जिंकला। 5 षटकांचा सामना आहे। सूर्या मस्कर आणि आपण फलंदाज पाहतोय चांबो। यस मॅच ऑन। आदित्य प्रिया लॉजिस्टिक पहिलं षटक घेऊन आलाय साहिल उल्वेकर। खिडुकपाडा गावासाठी खेळताना त्याला पाहिलं, कळंबोली प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहिलं, त्यानंतर ओपन संघामध्ये सुद्धा खेळताना आता पाहिलं आणि आज एरिया वाईज साठी जो प्रमुख षटक हाताळतोय। पहिला चेंडू हा प्रहार सूर्या मस्कर थांबणार नाहीये। अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी आपण पाहतो नेरेच्या डे स्पर्धेमध्ये आपण पाहतो सूर्या बायकरमॅन ठरला होता आणि या वर्षीच्या हंगामामध्ये सूर्या मस्करला पाहिलं, रायगड प्रीमियर लीग मध्ये ठरला बायकरमॅन। अगदी काही दिवसामध्ये नेरे 7 दिवसांच्या आतमध्ये तो पाहतो नेरेच्या डे क्रिकेट मध्ये ठरला होता बायकरमॅन। सुरुवात केली मात्र इथे एरिया वाईजचा पोल ओ फटका चांगला आहे। या खेळाडूला प्रेक्षक वर्गाने का डोक्यावर घेतलं होतं याचं उत्तम उदाहरण। सूर्या मस्कर ऑन फायर 2 मध्ये खेळतोय 10। बॅटिंग करत असताना आयन्स 11-24 लाईव्ह इव्हेंट संघ पोहोचला एकूण धावा 10 या धावसंख्येवर। सूर्या मस्करला पाहिलं क्रिकेटच्या या कारकिर्दीमध्ये मालिकावीराच्या बाईक त्याच्या आतापर्यंत राहिल्यात 4 आणि जी 2 दिवसापूर्वी जी नेऱ्याला बाईक मिळाली ती त्यांनी त्याच्या मार्गदर्शक गुरु यांना डेडिकेट केली, ते विनोद पाटे मोहो। पहिली बाईक मिळाली विचुंबे, दुसरी बाईक त्याला मिळाली खानावला, तिसरी बाईक त्याला मिळाली RPL खारघर आणि चौथी बाईक त्याची आपण पाहिली होती नेरे डे। गुणवान क्रिकेटर आहे समोर, मात्र तेवढा आव्हान सुद्धा। आदित्य प्रिया कळंबोलीचा हा संघ इथे खेळतोय। दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देऊया। सूर्या मस्कर 3 चेंडूमध्ये 10 वर पोहोचलाय। साहिल उल्वेकर थोडा महागडा ठरला, स्ट्रेट चेंडू होता, गती चांगली होती, लाईन ओळखली सूर्यानं, मात्र त्यानंतर कुठलाही प्रयत्न केला नाही। आतापर्यंत 4 चेंडू एकूण धावा दाफलकावरती 10। सूर्यासाठी व्यूहरचना पाहिली तर ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहे। सूर्याचा स्ट्रॉंग झोन आपण पाहिला तो चौफेर बाजूने चांगली फटकेबाजी करतो, मात्र डीप स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑन। साहिल उल्वेकर क्षेत्र व्यू रणनीती आपण पाहतोय आदित्य प्रिया कळंबोली कडून। साहिल खोला चेंडू टाकला, तेवढा वेगाने प्रहार केला, ओ व्हेरी क्लोज आहे। पंचांकडे अपील सुद्धा झाले।
पंचांचा निर्णय कोणताही आला नाही. भागीदारीचा विचार करूया. 5 मध्ये वैयक्तिक भागीदारी दोघांची पार्टनरशिप पाहिली. 11 संघाची धावसंख्या सुद्धा 11 आहे. 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. साई लुलवेकर आतापर्यंत 5 चेंडू दिलेत. आपण पाहतोय त्यामध्ये 11 दिल्या. विकेट नाहीये. आयांश 11 24 ला इव्हेंट आणि या संघाचे पुरस्कर्ते संदेश पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर 24 ला इव्हेंट. स्ट्रायकर एंडला चांबो मॅन ऑफ द सिरीज अचिव्हमेंट त्याची पाहिली. इथे स्पोर्ट्स सायकल मधल्या फळीतील सलामीचा घातक फलंदाज आहे. आणि आता 24 ला इव्हेंट. ओ बॉडीला बॅलन्स केलं. फटका थोडा फसलाय कारण गोलंदाजी तेवढी धारदार होती. रॉंग शॉट सिलेक्शनाचा बळी ठरलाय तो चांबो. योगदान त्याला देता आले नाही. पाहतो आपण हा त्याचा प्रयत्न सफल झाला नाही. साहिलच्या गोलंदाजीवर बघा छोटासा रनअप आहे. साहिल समोर चांबो होता. फ्रंट फूट वापरलं. हाफ ट्रॅकर मात्र थोडा चेंडू स्किट झाला. ऑन साइडला लॉफ करायचं होतं मात्र बॅटचा कडा घेतली. इथे बारक्या होते रेडी. पहिला धक्का मिळेल. एकूण धावा धावफलकावरती 11. 11 रन्स. चांबोचं योगदान पहिलं. एक चेंडू कॉन फॉर दी डक. काही करू शकला नाही. क्रमांक 3 वर चाललाय आशिष पाटील. आशिष पाटील मॅन फॉर्म सांगडे. सांगडे गावचा हा ऑलराऊंडर. एक विध्वंस कार्य. बऱ्याच वेळा जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळतो बऱ्याच वेळा त्याच्या सुद्धा अनोख्या खेळ्या आपण पाहिल्यात. मात्र आता समोर आव्हान आहे. समोर साहिलची भेदकता आपण पाहिली ज्यानं सुरुवातीला मार खाल्ला मात्र त्यानंतर कमबॅक केलं. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 आल्या मात्र उर्वरित आपण 4 चेंडूचा विचार केला तर 1 विकेट आणि 1 धाव. आयांश 11 24 ला इव्हेंट. टोटल रन्स पाहतोय एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 5 षटकांचा पूर्वार्ध. सूर्या मस्कर पहिला चेंडू लॉफ करतोय. कव्हर कडे फिल्डर रेडी आणि ही इम्पॉर्टंट विकेट. परेश कडकेनं पकडला झेल आणि सफलता सुद्धा मिळाली. ओव्हर नंबर 2. आता सलामीच्या जोडीला फोडलंय सागर दरेकर. कळंबोलीचा आपण हा पाहतोय खेळाडू. या पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत सुद्धा आहे मात्र तेवढं चांगलं योगदान. ही विकेट महत्वाची होती. सूर्यानं जो प्रयत्न केला तिथे फिल्डर उभा होता. अगदी परेशनं कुठली चूक केली नाही. सागर दरेकर आपण पाहतोय स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये खूप चांगला त्याची कमालीची उंची. चांगली कामगिरी. 2 गडी बाद झाले. धावा धावफलकावर 11. आशिष पाटील सुरुवातीचे 2 फलंदाज बाद झाला. सूर्या बाद झाला. प्रफुल्ल पाटील चांबो आणि आता आशिष पाटील क्रमांक 4 वर चाललाय अक्षय पवार. 11 धावा धावफलकावर 2 गडी बाद. बॅटिंग करताना आयांश 11 24 ला इव्हेंट.
यस मॅच ऑन करायचे. सागर दरेकर सेकंड ओव्हर. धावा धावफलकावरती 11 आहेत. आशिष पाटील, अक्षय पवार आलाय. आणखीन एक ऑलराऊंडर, दोन्ही ऑलराऊंडर आहेत. आपण बॅटिंग करताना पाहतोय आयन्स 11 24 लाईव्ह इव्हेंट. थोडा आक्षेप होता, मात्र आपण पाहतोय जो 24 लाईव्ह इव्हेंट खेळतोय अक्षय पवार. मॅच ऑन. सागर दरेकर क्रमांक 4 वर आलाय अक्षय पवार. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे धावबाद. बारक्यानं कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. 3 गडी बाद आतापर्यंत धावबादच्या रूपानं आपण पाहिलं. बाद झाला आता आशिष बघा. ऑफ स्टिक वरचा चेंडू स्विंग झाला. ड्राईव्ह करायचा होता, एज लागली आणि तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण. बारक्या कांबळे एक झेल सुद्धा टिपला. किती तीक्ष्ण नजर होती. अगदी परफेक्ट फेकी केली. यस रन आउट नो डाऊट. कुठली शंकाच नव्हती. क्लिअर चित्र स्पष्ट झालं. आणि आता आयन्स 11 24 ला इव्हेंट जो 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्यात त्याला आता विचार करायला भाग पडलं. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला हे सातत्य ठेवावं लागतं. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते, प्रत्येक षटकारासाठी आपण पाहते पारितोषिक आले. संदेश पाटील आपण पाहतो 24 ला इव्हेंट या संघाचे पुरस्कर्ते आणि कप्तान कुल विशाल जितेकर आमचे आयोजक. त्यांचे साडो आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये 500. पहिल्या 2 चेंडूवर 10 होत्या. 5व्या चेंडूवर सिंगल मिळाली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर साहिलने विकेट घेतली. सागर दरेकर 2 चेंडूमध्ये 1 धाव 1 रन आउट. तर 2 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा 3 विकेट. संदेश पाटील चांगली भागीदारी होणं खूप महत्वाचे. आणि आज 24 ला इव्हेंट साठी समर्थक सांगडेचे संघनायक आपण पाहतोय सुधीर पाटील. नक्कीच ऑन ड्युटी आलेत. हे खेळाडूंवर असलेलं प्रेम. सुधीर पाटील यांचा धन्यवाद देऊया. ताकदीचा वापर, फटका फसला आणि हा झेल सोडलाय. नकार दिला संदेशनं अक्षयला. दुसरी धाव घेण्याची तयारी नव्हती. दबाव निर्माण केला आदित्य प्रिया कलंबोली लॉजिस्टिकच्या या संघानं. नक्कीच उंची जास्त होती. जरूर पाहूया आपण. इथे संधी होती. ओ एकूण धावसंख्या पाहतोय. धावा धावफलकावरती टोटल रन्स 12. सागर दरेकर पुढचा चेंडू. ओ खोदून काढते चेंडूला. मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि जरूर त्यांनी प्रयत्न चांगला केला. मात्र अक्षय पवार सुद्धा संघासाठी काही करू शकला नाही. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीचा हा संगम. आता धारदार गोलंदाजी. साहिल उल्वेकरनं जो वर्चस्व दाखवलं त्याच पद्धतीने आपण पाहतोय सागर दरेकरनं सुद्धा तीच कामगिरी केली. आतापर्यंत सागर दरेकर 4 चेंडू फेकले, 2 विकेट 1 रनआउट आणि पूर्णपणे दबाव परिस्थिती निर्माण केल्या. आयन्स 11 24 ला इव्हेंट. तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. आपला पाहतोय इथं आतापर्यंत 12. सन्मानी आमचे पाहुणे PSI रोशन कातारा साहेबांचे इथे आगमन झाले. PSI रोशन कातारा यांचा आम्ही हार्दिक सुस्वागतम करतो. तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक युवा यशस्वी उद्योजक आम्ही पाहिलं. आज युवा खेळाडूंना संधी देतात. मात्र यशस्वी उद्योजक आणि आपण पाहतोय टेनिस क्रिकेट सिटीच्यावरती यशस्वी पॅकर्स म्हणून ओळखले जाणारे सन्मानी आमचे दीपक सर आहेत जे आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे ओनर्स आहेत.
हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना संपूर्ण दबाव परिस्थिती. सूर्या बाद झाला, प्रमुख फलंदाज बाद झाला. आपण पाहतो अक्षय पवार, प्रफुल्ल चांबो, आशिष आणि आता प्रवीण भोईर. भारताचा हा ऑलराऊंडर कॅप्टन, त्याला सुद्धा बाद केलं. बघा किती लाईन आहे, दर्जा चांगला होता, एज लागली, थोडा बॅड लक. प्रवीण भोईरला पाहतो काल रामबाग चषक नाईट मध्ये त्याला खेळताना पाहिलं. भारतासाठी या प्रवीणनं दिलेलं योगदान, जयेशनं दिलेलं योगदान, संघ टॉप 4 मध्ये गेला. आणि कधी कधी थोडा आपण पाहतोय दिवस रात्र क्रिकेट असतो तेव्हा थकवा असतो, थोडा एनर्जी लो असते. आणि आपण पाहिलं असेल प्रवीणला काल भेदकता त्यांनी दाखवली, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग दाखवली, टॉप 4 मध्ये गावच्या संघाला घेऊन गेला. मात्र आता प्रवीण सर जो प्रवीण आला क्रमांक आपण पाहतोय 6 वर, या सामन्यामध्ये तो आपली छाप सोडू शकला नाही. बॅटिंग लाईनअप आता 7व्या क्रमांकाचा गेलाय. रोहित पाटील, संदेश पाटील संघाचे पुरस्कर्ते आणि 7व्या क्रमांकाचा रोहित पाटील पालीचा हा एक मास्टर माइंड संघनायक. अयांश 11-24 ला इव्हेंट संपूर्ण विभाग एकजूट झाला. एरिया वाईज मध्ये आपण पाहतो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली विभाग. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, 3 विकेट, 1 रनआउट. ओ इथे संधी होती, व्हेरी क्लोज. प्रयत्न मात्र चांगले, मात्र एकदा गोलंदाजी आवडले असेल तर सागर दरेकर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि नेहमी युवा वर्गाला स्पोर्ट्सचे ते धडे देत असतात. आणि बघा गुड बॉलिंग, 1 ओव्हर 2 डॉट, 1 एक्स्ट्रा नाहीये, 1च धाव दिली, 3 विकेट. इकॉनॉमी रेट पाहिला तर खूप सरासरी चांगली आहे. 2 षटकानंतर 12 धावा, 5 विकेट. निम्मा संघ अयांश 11-24 ला इव्हेंट ज्या पद्धतीने साहिल उल्वेकरनं 11 दिल्या आणि सागर दरेकर केवळ आणि केवळ 1 दबाव. इथे संदेश पाटील आणि रोहित पाटीलला चांगली भागीदारी बनवावी लागेल. चला 3 ओव्हर्स नंतर ब्रेक आहे, 3 ओव्हर्स नंतर टीम मीटिंग घेता येईल. कळंबोली विभाग लक्ष द्या, आता मीटिंगची परवानगी नाहीये. ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्ही मीटिंग घेऊ शकता. सचिन, सचिन सर, हे चिपकून परेश, सागर. तर 2 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावर 12 आहेत. सूर्या मस्कर, प्रफुल्ल पाटील, आशिष पाटील, अक्षय पवार, प्रवीण भोईर बाद झाला. 5 गडी बाद, धावा धावफलक 12. सागर दरेकर हा चेंडू खाली राहिला, ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, जरूर बॅटवर चेंडू आला नाही. फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. आता भावेश उल्वेकरला आपण पाहतोय पुन्हा एकदा खिडूकपाडा गावचा हा गोलंदाज. स्लोवर वन हा ठोकून दिलाय लॉंग ऑनच्या वरून, ब्रिलियंट पॉवर, यस इट डज. आणि विशाल जिजितेकर कप्तान कुल यांच्याकडून 500 रुपये आणि स्वर्गीय सचिन तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कर्ते नरेश पाटील बोरले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, म्हणजे ही 1000ची कमाई झाली. संदेश पाटीलचं थांबणं अयांश 11-24 ला इव्हेंटला का महत्वाचे? संघनायकाचे सर्व सूत्र जेव्हा हातामध्ये येतात, जेव्हा संघाला मोर्चे बांधणी करायची असते आणि जेव्हा जबाबदारी येते ना, तेव्हा तुम्हाला ती जबाबदारी पार पडणं ही संघनायकाची भूमिका असते. आणि आता तो रोल दाखवावा लागेल संदेश पाटीलला. प्रत्येक षटकार 1000 देईल, मात्र संघासाठी धावा मिळवणं आता खूप महत्वाचं आहे. ओ हा चेंडू बॅटच्या मधोमध, यस बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग,
कुठलाही दबाव नाहीये. संदेश पाटील 24 इव्हेंट संघाचे पुरस्कर्ते. संघ थोडा अडचणीमध्ये. आज सूर्यानं ची साथ जरूर मिळाली. तो बाद झाला, प्रफुल्ल बाद झाला, आशिष बाद झाला, अक्षय पवार आणि तर तिसरा षटकार ठोकला तर कप्तान कुल विशाल जितेकर यांच्याकडून 2000. तिसरा आला तर इंडिव्हिज्युअल म्हणजे ते दुसरं पारितोषिक आहे. ते 2000 असतील या तिसऱ्या षटकाराला. म्हणजे जर 3 षटकार आले तर टोटल मिळणार 4000 प्लस 3 म्हणजे कमाई असेल 7000. बरोबर ना विथ जीएसटी. 4 मध्ये वैयक्तिक योगदान 13. 24. ओ खोला टाकला चेंडू. इथे मैदानावर संदेशला थांबणं महत्वाचे आहे. त्याला पाहिजे धावा. झाली तिथे मिसफिल्ड. आणि जरूर पाहते बघा संघासाठी खेळायचे, गावासाठी विभागासाठी खेळायचे. प्रवीण सर पाहिलं 1 षटकार आला असतं तर 7000ची कमाई होती. मात्र संदेश पाटीलला कशाचीच कमी नाहीये. आणि एरिया वाईज आतापर्यंत आपण पाहतोय आयन्स 11-24 लाईव्ह इव्हेंट. स्माईल आपण जरूर पाहतोय. ओ ताकदीचा फटका डीप कडे. फिल्डर रेडिया. मात्र जी कमबॅक हवा होता फिल्डिंग तिथे पाहिलं. विनोद बिल आहे ते सुद्धा पोलीस आहेत. संघासाठी थांबणं महत्वाचं होतं. विनोद बिल यांना पाहतोय आणि ते स्पोर्ट्समॅन सुद्धा आहेत. चांगली माहिती देत असताना आमचे 12th मॅन आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे अमन लोहिया सरांना आपण पाहतोय. खूप छान माहिती देत असताना अगदी प्रत्येक खेळाडूची खासियत काय. संदेश पाटीलनं सुद्धा संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. षटकार ठोकले होते आपल्या वैयक्तिक योगदानामध्ये 2 आणि आपण पाहिलं 6 मध्ये 15. टोटल रन्स पाहूया 26 धावा आहेत. गडी बाद झाले 6. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. रोहित पाटील खेळतोय. पालीचे कॅप्टन आहेत आज 24 लाईव्ह इव्हेंट. आणि रोहित पाटील आले क्रमांक 7 वर. भावेश शुल्वेकर. धावसंख्या दाफलकर पाहतोय 26. 6 गडी बाद. डाव्या हाताचा फलंदाज खेळलेला स्ट्रायकर एंडला अभिजित मोरे. नारपोलीचा हा फलंदाज आहे. नारपोली गावचा. तिसरं षटक. शेवटचा चेंडू. धावा दाफलकावरती 26. थोडा फास्ट खेळा क्विक, कारण 1:08 झाले. थोडा फास्ट खेळा ही विनंती करतो आम्ही. ताकदीचा प्रचंड वापर. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं हेच केलं. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक धक्का. 26 वर गडी बाद झालेत. आता 7. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 26 आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 7. बॅटिंग करताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक. आदित्य प्रिया लॉजिस्टिकची गोलंदाजी 10,000 आहे. मात्र 24 लाईव्ह इव्हेंटचा डाव थोडासा गडगडला. 3 षटक संपले. शाबाश. सागर तिकडे ना बाहेर. प्रतीक हा तिथे याला ठेव. विनोद ओव्हर नंबर 4. सागर दरेकर. ओ हा चेंडू चांगला होता. ड्राईव्ह करतोय. जरूर बीट होईल. दबाव परिस्थिती निर्माण झाली. आयन्स 11-24 लाईव्ह साठी जी सुरुवात होती
11 धावा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक केलं सागर दरेकरनं, फक्त एक दिली. भावेशच्या षटकामध्ये 14 जरूर आल्या, मात्र उरलेल्या 2 षटकामध्ये आता आयांश 11-24 लाईव्ह इव्हेंटला चांगल्या धावा बनवणं महत्वाचं आहे. रोहित कडून अपेक्षा आहे आता फलंदाजांकडून जरूर. वेगवान गोलंदाजी भन्नाट. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आता चांगलं योगदान. गोलंदाजानं अखेर उत्तर शोधलं आणि फलंदाजांना नेस्त नामूद केलं. धावसंख्या दाखवलं टोटल रन्स पाहूया. धावसंख्या टोटल रन्स 26 धावा आहेत, 7 गडी बाद. राईट अप ओव्हर द विकेट न. ताकदीचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. फिल्डर तिथे रेडी. यस, गुड कॅच. आणखीन एक धक्का. थोडी बिकट अवस्था आपण पाहतो. 26 धावा, 8 गडी बाद. थोडा खराब क्रिकेट. जी बॅटिंग हवी होती, प्रत्येक फलंदाजाकडे क्षमता होती, मात्र आज कळंबोली विभागाच्या या संघाच्या गोलंदाजाने जी कामगिरी केली ना, आपल्या कामगिरीचा ठसा त्यांनी उमटवला. दर्जेदार गोलंदाजी. आणि आम्हाला माहिती जरूर मिळेल सर्व कळंबोली विभागातील बारक्या कांबळे कामोठे, मात्र त्यानंतर साई लुलवेकर असतील खिडूकपाडा. सिनियर मध्ये आपण पाहतो फक्त बारक्या कांबळे, बाकी ऑल यंग स्टार आहेत. मग परेश असतील रोडपाली, साहिल असतील खिडूकपाडा, भावेश असतील खिडूकपाडा, आणि इंटर कॉलनीचे काही खेळाडू असतील ज्यांना आम्ही कळंबोली प्रीमियर लीग मध्ये नेहमी पाहत असतो. आणि बघा आता हा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विभाग आता छाप सोडत असताना नेक्स्ट मॅच होईल. रिपोर्टिंग करायचं, क्षणाचे विलंब न करता नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करा. मी 2 संघांना विनंती करेन, मॅनेजमेंट कडून हा मॅसेज तुम्हाला देतोय. 4th ओव्हर आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा, 8 गडी बाद. तर नक्कीच विनर आम्ही खेळवणार आहोत. तर नक्कीच प्रवीण दुगाडे सर आम्हाला सांगत असताना विनर आफ्टर चिकन डिनर. क्या बात आहे, सुंदर. तर 3 चेंडूचा खेळ संपला. आज मंडे सुद्धा आहे. 26 धावा, मार्गशीर्ष सुद्धा आहे. 26 धावा झालेत, 8 गडी बाद. भावेश मोरे आणि रोहित पाटे, सागर दरेकर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. समोर उभा आहे रोहित पाटे. फुटवर्क वापरला, ट्राय करतो चेंडूला. फिल्डर तिथे रेडी आहे. एक धाव पूर्ण. रोहितने नकार दिलाय. भावेश मोरे आणि अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही जर फायटिंग करायची असेल, 2-3-4 मोठे फटके आले तर 50 पर्यंत पोहोचेल. भागीदारीचा विचार केला तर फारशी चमक दाखवता आली नाही बॅटिंग करताना. आयांश 11-24 ला इव्हेंट संघाला 27 धावा, 8 गडी बाद. रोहित पाटे मोहो संघासाठी ऑलराऊंडर आहे, प्रमुख गोलंदाज आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये सुद्धा रोहित पाटेला पाहतोय. भावेश मोरे त्याला साथ देतोय. भावेश मोरे पाहिलं तर पोंजे गावचा हा खेळाडू. एक प्रत्येक गावचा खेळाडूंना आपण पाहिले. जे 40 गाव विभागाची एक दर्जेदार स्पर्धा होती आणि प्रवीण दुगाडे सर यांच्या गावातील हा यंगस्टार आहे पोंजेचा भावेश मोरे. भावेश आगिवले चेंजेस केले जाईल. फुटवर वापरला, ट्राय करतो. डीप कडे गेला चेंडू जरूर, आणि याचा फायदा उठवणं महत्वाचं होतं. सीमारेषे जवळ आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. संघ पुढे सरकला. भावेशला आपण जरूर पाहतोय. यस, फुटवर्क वापरला, एज लागली, करेक्शन केलं जाईल तिथे आमच्या टीम कडून. आणि ही गॅप शोधली. थर्डमॅन कडे चेंडू जरूर गेला. एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स पाहूया 31 वर पोहोचला कमबॅक करत असताना. आणखी संघ अपेक्षा करेल एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याची. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन जरूर इथे पाहिलं. एंड ऑफ द ओव्हर 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावा दाफलकावर टोटल रन्स पाहिल्या तर एकूण धावा 32, 8 गडी बाद 32. तर यानंतर नेरी दुंद्रू विभाग आपल्याला सामना खेळायचा आणि विनरचा असणारे कुठेही जाऊ नका. नेरी दुंद्रू विभाग संघनायकाला विनंती करतो आपण कॉमेंट्री पॅनलशी सुद्धा संपर्क साधा. भावेश आगिवले नेरी दुंद्रू विभाग कॅप्टन. कारण स्पर्धा मोठी आहे,
आणि स्पर्धेचा दर्जा जेव्हा मोठा असतो तेव्हा काही नियम तुम्हाला पालन करावे लागतात. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. 32 रन 4 षटकं संपली. कारण जास्त वेळ सुद्धा टीम मीटिंग घेता येणार नाही. 1:15 झाले. चार षटकं संपली. 32 धावा आहेत. 8 गडी बाद. भावेश आगिवले आणि रोहित पाटील. चला मॅच ऑन करा. फिल्डिंग लावून घ्या. आता एकत्र येण्याची परवानगी नाहीये. विनर विनर मध्ये होणार मॅच. $32 रन्स. तर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते दानशूर व्यक्तिमत्व अगदी काही वेळातच 5वा षटक. पहिला चेंडू ड्राईव्ह करतोय कव्हर कडे. क्षेत्ररक्षक रेडी. 2 धावेसाठी निघाले. लास्ट ओव्हर आहे. धावेसाठी चांगला प्रयत्न होत असताना बरोबर आहे. 34 रन्स. ओ हो इथे बघा पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. एस हिट विकेट. तर याच दरम्यान आपण पाहतोय किंचल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी आणि आज एरिया वाईज पोल रायगड मधील टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित स्पर्धा किंचल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी आणि ज्यांचे इथे शुभागमन झाले ते आपण पाहतो अद्विक इंटरप्राइजेस आणि सातत्याने युवा खेळाडू स्पर्धेचं आयोजन, पंच, समालोचक, त्यानंतर स्वतः पॅकर्स आणि एक दानशूर व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी आणि आज क्रिकेटसाठी मागच्या काही कालखंडामध्ये त्यांनी दिलेले योगदान, एक दानशूर व्यक्तिमत्व नेहमीच किंचल ट्रॉफीवर ज्यांचं भरभरून प्रेम आणि निरंतर सहकार्य असतं ते अद्विक इंटरप्राइजेसचे सन्माननीय वैभव शेठ धवळे साहेब यांचे इथे आगमन झाले. मी स्पर्धा आयोजक आणि मॅनेजमेंटच्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करेन. वेलकम. तर शेवटचा कॉल आहे. मी विनंती करेन नेरे धुंद्रे विभाग आपण मॅनेजमेंटची संपर्क साधा. काही फॉर्मॅलिटीज असतात त्या तुम्हाला मॅन्डेटरी असतील. 4 चेंडूचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला बाकी आहे आणि 9 गडी बाद झालेत. रोहित पाटे आणि ऋषी ठोंबरे आलाय. ऋषी ठोंबरे आपण पाहतोय PSI रोशन कातर यांना पाहतो. अद्विक इंटरप्राइजेस वैभव शेठ धवळे दानशूर व्यक्तिमत्व मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा ते स्पर्धेसाठी स्पॉन्सर करत असतात. एक नेहमी चर्चेमध्ये असलेलं नाव. डीप कडे फिल्डर रेडी आहे. धाव मिळणार आणि या एका धावेच्या मदतीने 35 रन्स ऑन बोर्ड. 9 गडी बाद. आयांश 11-24 ला इव्हेंट थोडासा बॅकफुटला गेला. तर स्क्रीनवर आपण पाहतो 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून अद्विक इंटरप्राइजेस ओनर्स अँड प्रोप्रायटर यशस्वी उद्योजक वैभव शेठ ढवळे आणि त्यांच्या समवेत PSI रोशन कातारा. फुटवाचा वापर, लाईन पाहिली, रोहितला फटका खोलायचं होतं मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाही. चेंडू गेला लॉंग स्टॉपला. जरूर आपण पाहतोय मिळतील इथे बेनिफिट. अनिकेत पाटील ऑफ स्टंप वरून चेंडू डिलिव्हर झाला, कनेक्ट झाला नाही, साथ मिळत नाही. इनसाइड सर्कलचे काही क्षेत्ररक्षक. तर टेंगे गँग आज सकाळपासून खूप नव्या ऊर्जेमध्ये. 3 चेंडूचा आपण आतापर्यंत खेळ पाहिला ज्यामध्ये अनिकेतनं कमाल केली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ स्विंग, काय स्विंग आहे, भन्नाट स्विंग होतोय चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर.
हा व्हाईट बॉल लास्ट विकेट पाहिलं भावेश आगिवले बाद झाला काही योगदान देऊ शकला नाही आज संदेश पाटील यांचा उपवास सोडला सूर्याचा उपवास सोडला भावेशचा एक चौकार सोडला तर या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपला आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या गोलंदाजानं फलंदाजीला दिले धक्के पुढचा चेंडू ओ लो फुल टॉस ऑन साइडला प्रहार करतो डीप कडे फिल्डर रेडी आहे धाव घेण्याची तयारी दाखवली धावा संघासाठी पाहिजेत धावा चोडण्याची तयारी यस होईल रनआउट तर स्क्रीनवर आपण पाहूया टोटल स्कोर संघाची धावसंख्या धावफलकावर बॅटिंग करत असताना आयांश 11-24 ला इव्हेंट एकूण धावा धावफलकावर 41 तर स्क्रीनवर आपण पाहतोय आमचे सन्मान्य पाहुणे अद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर अँड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स यशस्वी उद्योजक आपण पाहतोय स्पेशालिस्ट इन स्ट्रक्चरल सिव्हिल रिपेअरिंग वर्क अगदी सिव्हिलच्या प्रत्येक विभागाचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं ज्यामध्ये स्ट्रक्चरल स्ट्रेटनिंग स्ट्रक्चरल रिहॅबिशन स्ट्रक्चरल ऑडिट मायक्रो कॉन्क्रिटिंग कॉलम जॅकेटिंग इंट्रालॉक पॉवर ब्लॉक त्यानंतर आपण पाहतो टेरेस वॉटरप्रूफिंग पॉलिमर प्लास्टर सेपरेशन जॉइंट केमिकल ग्राउंडिंग फॅब्रिकेशन ऑल वर्क इंजेक्शन ग्राउंडिंग वॉटरप्रूफिंग पेंटिंग वर्क्स या सर्व सेवा ज्यांच्या माध्यमातून दिल्या जातात ज्या अद्विक एंटरप्राइजेसच्या वैभव शेठ ढवले साहेब तर नेरे दुंद्री विभाग यानंतर विनर मध्ये मॅच होणार आहे लक्ष असू द्या प्रवीण दुगाडे सर जॉईंट होतील विनिंग टार्गेट विजयासाठी करायचे 42 धावा तर याच दरम्यान आमचे सन्मान्य पाहुणे एसी एंटरप्राइजेस ग्रुप आणि त्याचे सर्व यशस्वी उद्योजक आज किंजल ट्रॉफीसाठी त्यांना आपण पाहतो ते सन्मान्य शेखर चौधरी साहेब यांना सुद्धा आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत 30 मध्ये 42 प्रवीण दुगाडे सर सामना पाहायला मजा येईल दोन्ही संघामध्ये नामांकित खेळाडू स्टार प्लेयर आहेत प्रत्येकाने गावासाठी चांगले योगदान दिलं आणि आता 30 मध्ये 42 करायचे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विभाग या संघाला तो तमाम मेहमानों का और तमाम दर्शकों का स्वागत जय हनुमान दापोली ऑर्गेनाइज स्वर्गीय जोइली तेजस मात्रे इनके स्मरण में किंजल और आदर्श ट्रॉफी 2024 एरिया वाइज पोल में आप सभी का स्वागत जहां पर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कड़म्बोली विभाग जिनके गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की 30 गेंदों में महज रन दिए 41 और अपोजिशंस को बनाने हैं 42 24 लाइव इवेंट सूर्या मस्कर ने शुरुआती 2 गेंदों में 10 रन बनाए यानी कि बाकी की 28 गेंदों में अगर हम देखें तो महज 31 रन आए तो जो स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप थी संदेश पाटिल अपने विभाग के गिने चुने खिलाड़ी अक्षय पवार समेत सभी स्टार खिलाड़ियों को उन्होंने इकट्ठा किया था लेकिन वो जो स्टारडम बल्लेबाजी में नजर आना चाहिए था कांचन सर वो नजर नहीं आया लेकिन वहीं दूसरी तरफ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कड़म्बोली के गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की और उस अच्छी गेंदबाजी के बदौलत 30 गेंदों में महज 41 रनों पर रोका 42 रनों की जरूरत है लेकिन संदेश पाटिल के पास भी अच्छे गेंदबाज हैं जो इन रनों को रोक सकते हैं क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है जहां पर हम कुछ कह नहीं सकते कि कब क्या होने वाला है 12th मैन आदित्य प्रिया लॉजिस्टिक कड़म्बोली विभाग
यहाँ पे 12th मैन बैठे थे, वो कहाँ गए? सिंह इज किंग थे 12th मैन यहाँ पे। तो मैच की तरफ हम चलेंगे। ऑल्टो भी काफी मैच देख रहे हैं ये काफी क्लोजली। विजय के पसंदीदा खिलाड़ी हमेशा आरपीएल में उनकी टीम में रहते हैं। चलिए अच्छी बात है, पानी पिलाना सबसे बड़ा पुण्य होता है। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 30 गेंदें और 42 रनों की जरूरत है। नॉन स्ट्राइकर एंड पर बार क्या कांबळे और स्ट्राइकर एंड पर परेश कड़के। मैन फ्रॉम रोडपाली, मैन फ्रॉम कामोठे, कलम्बोली आदित्य प्रिया लॉजिस्टिक। पहली गेंद परेश कड़के ने मेरी तरफ इशारा किया कि मैं तैयार हूं इन 42 रनों को बनाने के लिए। ये दर्शाने वाला ये मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लॉक स्वीप वाला बेहतरीन 6। आदित्य प्रिया लॉजिस्टिक फ्रेंचाइजी दीपक चौहान हमेशा अपने खिलाड़ियों को एक अच्छे फ्रेंचाइजी के तौर पर ट्रीट करते हैं। ये देखिए, ये इस तरह से अगर खेलेंगे परेश कड़के तो संदेश पाटिल और उनकी 24 लाइव इवेंट का कुछ खैर नहीं है। जिस अंदाज से खेल रहे हैं यहाँ पर सिंह इज किंग बैठे हुए हैं 12th मैन आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलम्बोली की, वो कह रहे हैं कि परेश कड़के की वजह से हमारी टीम अब बल्ले बल्ले कर रही है। 2 छक्के आ चुके हैं लगातार। गेंदबाज ऋषि ठोमरे के सामने एक बड़ा क्वेश्चन मार्क अब खड़ा किया है परेश कड़के ने कि वो तीसरी गेंद किस प्रकार से डाले। सागर सर, ये होता है क्रिकेट में जब बल्लेबाज हावी हो गेंदबाज के ऊपर। तो चलिए देखिए, किंजल ट्रॉफी इतनी लोकप्रिय है कि कई जगह इस ट्रॉफी को बड़ी स्क्रीन के जरिए भी देखा जाता है। 24 लाइव इवेंट। एक सीए फॉर्म है बोरड, अरुण बोरड एंड कंपनी बेलापुर में, वहां पर बड़ी स्क्रीन पर उनका पूरा स्टाफ ये किंजल ट्रॉफी देख रहा है। उसमें रवि शिंदे, महेश भागित जो इस वक्त सीए फॉर्म को चलाते चलाते किंजल ट्रॉफी को देख रहे हैं, परेश कड़के के इस स्लॉक स्वीप को देख रहे हैं और जिस वजह से इस मैच की हवा जो है ना वो निकाली है परेश कड़के ने। कांचन सर, क्या कहना चाहेंगे आप जिस अंदाज से परेश कड़के खेल रहे हैं कृष्णा सतपुत स्टाइल? जरूर मैं कहना चाहूंगा, एक्शन रिप्ले में आपने देखा होगा किस अंदाज से थोड़ा सा दर्द महसूस कर रहे होंगे टेक्नीशियन भी 24 लाइव इवेंट के, क्योंकि उनको एक्शन रिप्ले दिखाना पड़ रहा है और वो भी उनके टीम के खिलाफ। एक अच्छे शॉट का थोड़ा तो दर्द होता ही रहता है। नेरे धुंद्रे विभाग कप्तान तो मैच की तरफ हम चलेंगे। ये देखिए, परेश कड़के ने इस मैच की हवा का रुख अपनी टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलम्बोली विभाग, जिनके फ्रेंचाइजी है दीपक चौहान, उनकी तरफ किया है, जिनके टीम मैनेजर है कृष्णा मिश्रा। लेकिन फिलहाल टोटल आ चुका है, हाँ कृष्णा मिश्रा चेंज हो गए क्या? अब नए मैनेजर आ चुके हैं। क्या नाम है आपका? अमल लोहिया, यानी कि लोहे को आकार देने वाले ये लोहिया। इन्होंने शायद लोहे की भट्टी की तपीश में इन खिलाड़ियों को तपीश दी होगी ताकि इतना अच्छा खेल रहे हैं। परेश कड़के देखिए, ये चांबो की तरह है, विदाउट टेंशन, हमेशा हंसते रहते हैं। चांबो भी मुझे काफी पसंद आते हैं, लेकिन चांबो को मैंने कहा है मौके बार बार नहीं मिलते।
यहाँ पर वो काफी फेल हुए, निराश किया अपने फैन फॉलोअर्स को, क्योंकि इंस्टा पे इनके रील जब आते हैं ना 24 लाइव इवेंट के जरिए तो काफी लाइक्स मिलते हैं, काफी व्यूज मिलते हैं, ट्रेडिंग जिसे कहा जाता है, ट्रेडिंग इंस्टा पे कंचन, तो वो चैंपो काफी रहता है। लेकिन इस तरह अगर खेलते रहेंगे तो मुझे नहीं लगता ये साल 2 साल ट्रेडिंग में रहेंगे। सालों साल निरंतर अगर इन्हें ट्रेडिंग में रहना है तो कंसिस्टेंसी का होना जरूरी है। हर एक इनिंग के बाद, हर 2 इनिंग के बाद एक अच्छी इनिंग उनके द्वारा होना जरूरी है। 10 इनिंग के बाद अगर आप एक अच्छी इनिंग खेलेंगे तो लोग भूल जाएंगे, लेकिन हर 2 इनिंग के बाद, हर एक इनिंग के बाद अगर आप अच्छी इनिंग खेलेंगे तो लोगों के यादों में हमेशा ताज़ा रहेंगे। जिस तरह आप हर एक टूर्नामेंट के बाद एक नई टूर्नामेंट करते हैं स्कोरिंग में, तो लोगों के ध्यान में रहते हैं। एक किंजल के बाद अगले साल आप किंजल में आएंगे तो ध्यान में नहीं रहेंगे। नहीं, वैसा ये दुनिया का दस्तूर है, दिखता है वही बिकता है। आपने देखा होगा मैच से मेना से ना गोविंदा का गाना मोटू अंकल आए, नाचे, फेमस हुए, लेकिन अब कहाँ है? अब नहीं है। वो कंसिस्टेंसी नहीं थी उनमें, वो कंसिस्टेंसी जरूरी है। सीधे बल्ले से बाहर क्या कांबड़े, वेल फिनिशर है ये जानते हैं परेश करके इतना अच्छा खेल रहे हैं, इतना अच्छा मार रहे हैं, क्षमता उनमें भी है। लेकिन एक बड़े खिलाड़ी की निशानी वही होती है जो सामने वाले को खेलने का मौका दे जब गेंद उसके बल्ले पर आए। जिस तरह सचिन तेंदुलकर जो वीरेंद्र सहवाग का दूसरा रन भी तेजी से दौड़ते थे। सीनियर एक ही सीनियर है बारक्या कांबड़े, लेकिन सभी यंगस्टर्स को मौका दिया। आदित्य प्रिया लॉजिस्टिक कड़म बोली के हमारे दीपक शेठ चौहान ने, और उनके टीम मैनेजर भी लोहिया जो हमारे साथ है, काफी अच्छी बातें कर रहे हैं। शायद टीम ये देखिए बारक्या कांबड़े, मैंने पहले कहा था क्षमता है इनमें, टोटल आ चुका है इन 6 के बदौलत 42 का पीछा करते हुए 34 रन। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 24 लाइव इवेंट जो टीम है विभाग, उसकी बॉडी लैंग्वेज देखिए, वो बॉडी लैंग्वेज थोड़ी सी थकी हुई नजर आ रही है लो स्कोरिंग के कारण। आशीष पाटिल का रन आउट होना ये उनकी टीम के सेहत के लिए हानिकारक था। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, महज 2 रन की दूरी है। एनडी विभाग, नेरी विभाग से मैं गुजारिश करना चाहूंगा उनके कप्तान को कि आपको टॉस के लिए आना है। विनर वर्सेस विनर का मैच है अगला 4 ओवर का। और ये लगातार दूसरा छक्का आया बारक्या कांबड़े के बल्ले से, तीसरा लगातार आया। विनिंग मोमेंट था ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कड़म्बोली विभाग के लिए, दीपक शेठ चौहान के लिए, जो सीनियर खिलाड़ी सागर दरेकर प्लेयर ऑफ द मैच, क्योंकि बैटिंग पैराडाइज के ऊपर जिन्होंने अच्छी गेंदबाजी की, रन दिए, 6 रन दिए और 4 विकेट हासिल किए, उस सागर दरेकर को दिया जाता है प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। तो अगला टॉस होगा, सागर मांडवकर प्रेजेंटेशन बॉक्स में होंगे जहां पर प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा, और टॉस भी वहीं पे होगा जहां पर एनडी विभाग और आदित्य प्रिया लॉजिस्टिक कड़म्बोली के कप्तान होंगे। अगला मैच होगा 4 ओवर का। मैचेस हमें आज